हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आयज आमी करूया साबुदाणा आणि शेवयांची कस्टर्ड खीर. चला तर स्टार्ट करूया. तर पहिले हांवें हांगा पॅन तापत दवरला. आता तेतून 1 चमचो घी घालता. आता तेतून घालता ड्रायफ्रुट्सान हांवें घेतला काजू, बदाम आणि किसमिस. आता ते बरे फ्राय करून घेता. आणि हांगा हांवें सायडीन दूध गरम करपाक दवरला. साबुदाणा हाफ बाउल घेतला हांवें आणि ते 1 वर पयलीं पाण्यान फुगत घातलेले आणि हाफ बाउल शेवयो घेतला. आता ड्रायफ्रुट्स फ्राय करून जाले उपरांत हांव घालता शेवयो आणि बऱ्यो कलर चेंज जाता म्हणसर फ्राय करून घेता. शेवयो आमच्यो हांगा बऱ्यो भाजून येयल्ल्यो आसा. आता हांव तेतून दूध ऍड करता. दूध हांवें सगळें घालून घेतला. बरें मिक्स करून घेता. आता घालता साबुदाणा घालून घेता. आता हे बरें शिजोवन घेता. आता हे मदीं मदीं ओपन करून ढवळीत रावपाक जाय, नाल्यार साबुदाणा आसा तें पोंदां लागूंक शकता. आता हांवें हांगा एका वाटेन मातशें गरम दूध घेतला. तेतून 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून तेची स्लरी तयार करून घेता. आता हांव ही स्लरी केल्ली ती हेतून घालून घेता. आणि बरें मिक्स करून घेता. आता तेतून घालता साखर चवी पुरती घालता. तुमकां कितली गोड जाय कितले जाय तुमी घालपाचे तुमकां जाय ते प्रमाणे. चवी पुरते मीठ घालता आणि बरें मिक्स करून घेता परतून. आणि परतून ही मातशी शिजवून घेता. आणि हांगा कस्टर्ड पावडर घातल्या उपरांत खिरीक बरी थिकनेस कशी येयला.
तर आता आमची खीर बरी शिजलेली आसा, बरी थिकनेस बी येयला आणि बरो वास सुटला, बरो कस्टर्डाचो वास सुटला। आता हांव गॅस बंद करून घेता। तर तयार आसा आमचे शेवयो आनी साबुदाणा घालून कस्टर्ड खीर। आनी हे न्हू आता गरम गरम आमी खावचे ना, थंड करून खातली आनी थंड केल्या उपरांत तेका टेस्ट आनी बरो येता, सारको कस्टर्ड कसो टेस्ट येता तेका पळयात। तुमकां माझी रेसिपी आवडली जाल्यार लायक शेअर कमेंट्स करात आनी अजून जर म्हाका कोणी सबस्क्राईब करूंक ना जाल्यार म्हाजो चॅनल सबस्क्राईब करात।